नमस्कार. आज आपण माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या एका अशा भागाबद्दल बोलणार आहोत जो खूप महत्वाचा आहे. हो, आपण बोलतोय कलम 8 बद्दल. म्हणजे नक्की कोणत्या परिस्थितीत सरकार तुम्हाला माहिती द्यायला नकार देऊ शकतं, हेच हे कलम स्पष्ट करतं. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण हे कलम पाहणार आहोत. तुम्ही तयार आहात ना? चला पुढचे कलम पाहूया. आणि हो, फक्त विद्यार्थ्यांनीच नाही तर खरं तर प्रत्येक जागरूक नागरिकाने हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. चला तर मग माहितीच्या अधिकाराच्या या जगात एक खोलवर डुबकी मारूया. तर माहितीचा अधिकार कायदा म्हणजे आरटीआय ॲक्ट 2005 हा आहे ना, आपल्या लोकशाहीचा एक सगळ्यात महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. आता बघा, या कायद्याचं जे कलम 3 आहे ते आपल्यासारख्या प्रत्येक भारतीय नागरिकाला माहिती मिळवण्याचा एक मूलभूत हक्क देतं. आणि हे फक्त एक कलम नाहीये बरं का, हे तर सरकारला अधिक पारदर्शक आणि जबाबदार बनवण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या हातात दिलेलं एक जबरदस्त शस्त्र आहे. मग माहितीचा अधिकार म्हणजे नेमकं काय असा प्रश्न पडला असेल. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर सरकारकडे असलेली कुठलीही नोंद, कागदपत्र, रिपोर्ट, अगदी ईमेलसुद्धा, हे सगळं काही बघण्याचा, ते तपासण्याचा आणि त्याच्या सर्टिफाईड कॉपीज मिळवण्याचा आपला हक्क. म्हणजे सरकारी कामावर लक्ष ठेवायला हे एक उत्तम साधन आहे आपल्याकडे. पण बघा कसं असतं, प्रत्येक अधिकाराला काही ना काही मर्यादा असतातच. तसंच माहितीच्या अधिकारालाही काही अपवाद आहेत. आणि इथेच कलम 8चं महत्त्व आपल्याला कळतं. हे कलम म्हणजे माहिती देण्यापासून सूट देणारे नियम. पण याकडे एक अडथळा म्हणून बघू नका. उलट आपला माहितीचा हक्क आणि देशाची सुरक्षा यांसारख्या मोठ्या गोष्टींमध्ये ताळमेळ साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. इथे ना दोन महत्त्वाच्या गोष्टींमध्ये एक प्रकारची रस्सीखेच आहे. एका बाजूला आहे आरटीआय, जो म्हणतो सगळं पारदर्शक हवं, आणि दुसऱ्या बाजूला आहे गोपनीयतेची गरज, जी देशाच्या सुरक्षेसाठी आणि आपल्या प्रत्येकाच्या खाजगी आयुष्यासाठी सुद्धा तितकीच आवश्यक आहे. कलम 8 अगदी याच दोन टोकांमध्ये एक सुवर्णमध्य साधायचा प्रयत्न करतं. चला तर मग आता हे बघूया की कायद्यानुसार नक्की कोणती माहिती गोपनीय ठेवली जाऊ शकते. आपण कलम 8(1) मधल्या काही मुख्य अपवादांवर एक नजर टाकूया. हे ते नियम आहेत ज्यांच्या आधारावर माहिती अधिकारी माहिती नाकारू शकतात. यातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा अपवाद, अशी कुठलीही माहिती जी उघड झाली तर भारताच्या सार्वभौमत्वाला, अखंडतेला किंवा सुरक्षेला धोका पोचू शकतो, ती दिली जात नाही. उदाहरणार्थ, आपल्या संरक्षण दलांच्या तयारीबद्दलची किंवा अणु कार्यक्रमाची अत्यंत संवेदनशील माहिती, ही या कलमाखाली येत असल्यामुळे ती कुणालाच दिली जात नाही. आता दुसरा मुद्दा, समजा एखाद्या कोर्टाने एखादी माहिती उघड करायला स्पष्टपणे बंदी घातली असेल किंवा ती माहिती दिल्याने कोर्टाचा अपमान होत असेल, तर ती माहिती आरटीआय अंतर्गत देता येत नाही. कारण कायद्याचा सन्मान करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सरकार मोठे निर्णय कसे घेते, मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय चर्चा होते, हे जाणून घ्यायची उत्सुकता तर सगळ्यांनाच असते, नाही का? पण सुरुवातीला ही माहिती गोपनीय ठेवली जाते. का? तर मंत्री आणि अधिकारी मोकळेपणाने कोणत्याही दबावाशिवाय चर्चा करू शकतील म्हणून. पण एकदा का निर्णय झाला की त्यामागची कारणं आणि संबंधित माहिती सर्वांसाठी खुली केली जाते. आणि हो, एक खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वैयक्तिक गोपनीयता. समजा एखाद्या सरकारी अधिकाऱ्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची माहिती, जिचा सार्वजनिक कामाशी काहीही संबंध नाही, ती या कायद्यानुसार मागता येत नाही. कारण प्रत्येकाच्या खाजगी आयुष्याचा आदर करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आतापर्यंत आपण पाहिलं की कोणती माहिती नाकारली जाऊ शकते. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. इथे एक खूप मोठा ट्विस्ट आहे. कलम 8 मधले हे अपवाद काही दगडावरची रेष नाहीत. त्यांच्यावरही मात करणारी एक जबरदस्त तरतूद या कायद्यातच आहे. मग प्रश्न हा उरतो की ही जी सगळी गोपनीय माहिती आहे ती आपल्याला कधीच मिळू शकत नाही का? आणि याचं उत्तर आहे, काही खास परिस्थितीत ती नक्कीच मिळू शकते. आणि ती परिस्थिती नेमकी कोणती, हेच तर या कायद्याचं खरं सौंदर्य आहे. हे बघा, कलम 8(2) असं म्हणतं की जरी एखादी माहिती गोपनीय असली तरी ती उघड करण्यात जर लोकांचं भलं जास्त असेल तर गोपनीयतेचे नियम बाजूला ठेवले जाऊ शकतात. म्हणजे समजा एखाद्या मोठ्या भ्रष्टाचार प्रकरणाची माहिती जरी ती गोपनीय असली तरी व्यापक लोकहितासाठी उघड केलीच पाहिजे. हा या कायद्याचा आत्मा आहे. लोकहित सर्वात महत्त्वाचं. तर मग ह्या सगळ्या मर्यादा आपल्याला माहीत असणं इतकं गरजेचं काय आहे? कारण असं आहे की माहितीचा अधिकार हे एक धारदार शस्त्र आहे आणि ते वापरण्याआधी त्याची पूर्ण माहिती आपल्याला असायलाच हवी. कलम 8 आपल्याला नियम सांगतं, पण काही संस्था अशा आहेत का ज्यांना यातून पूर्णपणे सूट आहे? आणि इथेच समोर येतं कलम 24. उदाहरणार्थ, कलम 24 नुसार आपल्या देशाच्या 27 प्रमुख गुप्तचर आणि सुरक्षा संघटना
जसं की रॉ किंवा IB यांना या कायद्याच्या कक्षेबाहेर ठेवलं आहे. कारण त्यांच्या कामाचं स्वरूपच इतकं संवेदनशील असतं की त्यांची माहिती उघड करणं देशासाठी धोकादायक ठरू शकतं. अर्थात जर भ्रष्टाचार किंवा मानवाधिकार उल्लंघनाचे आरोप असतील तर मात्र ही सूट त्यांना लागू होत नाही. थोडक्यात सांगायचं तर माहितीचा अधिकार हा आपल्या लोकशाहीचा एक भक्कम आधार आहे, पण त्याचा प्रभावीपणे वापर करायचा असेल तर कलम 8 सारखे नियम समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. यामुळे आपण जास्त विचारपूर्वक आणि अचूक अर्ज करू शकतो, ज्यामुळे माहिती मिळण्याची शक्यता नक्कीच वाढते. आणि जाता जाता तुमच्यासाठी एक विचार. एका बाजूला आहे नागरिकांचा जाणून घेण्याचा हक्क आणि दुसऱ्या बाजूला आहे देशाची सुरक्षा आणि वैयक्तिक गोपनीयतेसारखे मुद्दे. या दोन्हींमध्ये एक अचूक ताळमेळ कसा साधता येईल ज्यामुळे आपली लोकशाही अजून मजबूत होईल, यावर नक्की विचार करा.